Hello students. Now in this video, which is in continuation with the earlier video, we will learn about the structure of the mitochondria. In earlier video, we covered all these points. तर आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर शिकणार आहोत. Now, as I told you, that shape and size of a mitochondria varies from cell to cell. Cell to cell याची साईज आणि शेप व्हॅरी करतो. त्याच्यामुळे आता जे आपण बघणार आहोत दॅट इज अ जनरल स्ट्रक्चर, टिपिकली हाव इट लुक्स. ओके, सो द इन जनरल स्ट्रक्चर ऑफ अ माइटोकॉन्ड्रिया, as we know that mitochondria is a double membrane bound cell organelle. What it is? It is a double membrane bound cell organelle. म्हणजे हिला दोन मेम्ब्रेन आहे. So this is called as a outer membrane, and this outer membrane is smooth. कसा आहे हे? स्मूथ आहे. देर आर नो फोल्ड्स प्रेझेंट इन दिस आउटर मेम्ब्रेन. देन दिस आउटर मेम्ब्रेन हॅज लेस प्रोटीन. याच्यामध्ये प्रोटीन कसे असतात? लेस अँड मोर लिपिड्स. याच्यामध्ये प्रोटीन कमी असतात आणि जास्त लिपिड्स असतात या मेम्ब्रेन मध्ये. प्लीज रिमेंबर दिस. द आउटर मेम्ब्रेन ऑफ अ माइटोकॉन्ड्रिया हॅव लेस प्रोटीन अँड मोर लिपिड्स, अँड इट इज permeable, highly permeable आहे. It allows most of the substances to pass through it. त्याच्यातून खूप सारे सबस्टन्सेस पास होऊ शकतात, म्हणजे परमिएबल आहे. कोण? the outer membrane. Okay, now the inner membrane of the mitochondria is not smooth and it shows infolds. काय असतात त्याला? Infolds, which are called as cristae. What the infolds are called as? They are called as cristae. Okay, so this is the inner membrane. काय आहे हे? कुठलं मेम्ब्रेन आहे? It is the inner membrane of mitochondria. Inner membrane, and this inner membrane is कसं आहे आता हे? बघितलं आउटर मेम्ब्रेन. हा, याच्यामध्ये एक लिहायचं राहिलं. इट इज स्मूथ. कसं आहे? स्मूथ. Now what about the inner membrane? Inner membrane is not smooth and it shows infold. What it shows? It shows folding म्हणा. आतमधल्या बाजूने फोल्ड झालेला आहे. हे फोल्ड जे तुम्हाला दिसत आहेत. And what you call it as? Folds are called as, folds are called, काय म्हणता तुम्ही या फोल्ड्सला? They are called as cristae, singular crista. प्लुरल क्रिस्टी. या सगळ्या क्रिस्टी आहेत. दिस इज वन क्रिस्टा, क्रिस्टा अँड मेनी क्रिस्टी. लक्षात राहील का? प्लीज रिमेंबर दॅट. देन दिस इनर मेम्ब्रेन, अनलाइक द आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन हा कमी प्रोटीन आणि जास्त लिपिड पासून बनलेला होता. इनर मेम्ब्रेन हॅज मोर प्रोटीन्स अँड लेस लिपिड्स. काय असतात त्याच्यामध्ये? मोर प्रोटीन्स अँड लेस लिपिड. लिपिड याच्यामध्ये कमी असतात आणि प्रोटीन्स जास्त असतात. प्लीज रिमेंबर दिस. अँड लास्टली दिस मेम्ब्रेन वॉज परमिएबल. आउटर मेम्ब्रेन कसं होतं? परमिएबल. इनर मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. कसं आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल. म्हणजे सगळ्याच गोष्टींना आतमध्ये येऊ देत नाही, सिलेक्टेड गोष्टींना आतमध्ये येतो आणि बाहेर जाऊ देतो. लक्षात राहील का? ओके. नाव बिकॉज ऑफ द अरेंजमेंट ऑफ दीज टू मेम्ब्रेन्स, या दोन मेम्ब्रेनच्या अरेंजमेंटमुळे दी टू स्पेसेस आर क्रिएटेड. दोन मोकळ्या जागा, स्पेस मोकळी नाही ती, पण त्याला आपण म्हणू शकतो की दोन जागा तयार होतात, दोन स्पेस तयार होतात. द स्पेस प्रेझेंट बिटवीन द आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज आउटर कंपार्टमेंट. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? It is called as outer compartment. Please remember this. Or this outer compartment is also called as perimitochondrial space. What it is called as? Perimitochondrial space. Peri means around. माइटोकॉन्ड्रियाच्या अराउंड प्रेझेंट असलेला स्पेस, बट विदिन दी आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेनच्या आतमधला
पण मायटोकॉन्ड्रिया म्हणजे या इनर मेम्ब्रेनच्या बाहेरचा, म्हणजे इनर आणि आउटर मेम्ब्रेन यांच्यामध्ये जो हा स्पेस आहे, दिस इज कॉल्ड ॲज आउटर कंपार्टमेंट, किंवा याला आपण म्हणतो पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. ओके, नाव द स्पेस विच इज एनक्लोज्ड बाय द इनर मेम्ब्रेन, या इनर मेम्ब्रेनने एनक्लोज केलेला म्हणजे इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये असलेला जो स्पेस आहे, दॅट वी कॉल इट ॲज इनर कंपार्टमेंट. काय म्हणतो याला आपण? इनर कंपार्टमेंट. And this inner compartment has a fluid or a jelly-like matrix. What is present in this? It contains matrix. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये? या जे इनर कंपार्टमेंट आहे विच इज प्रेझेंट विदिन द इनर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंट मध्ये काय प्रेझेंट आहे? मॅट्रिक्स, अ सेमी सॉलिड फ्लुइड यू कॅन से, और अ जेली लाइक मॅट्रिक्स is present in a inner compartment of a mitochondria. Right ka lakshat? Please remember that. Now the face, now the outer face, now this you can say this outer face of a inner membrane चा जो outer face असतो, that is called as C face. What it is called as? C face or cytosol face. That means as the outer membrane is permeable, this face, the outer face of an inner membrane is in a direct contact with the cytoplasm of the cell. ज्या सेल मध्ये ही मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे त्या सेल मध्ये हा जो बाहेरचा फेस आहे, ज्याला आपण सी फेस किंवा सायटोसॉल फेस म्हणतो, हा आउटर मेम्ब्रेन तिचा परमिएबल असल्यामुळे याच्या बाहेर हा कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये? हा डायरेक्टली तुमच्या सायटोसॉल किंवा सायटोप्लाझमच्या कॉन्टॅक्ट मध्ये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सी फेस. आणि हा जो इनर फेस आहे, हा दिस वन, इट इज कॉल्ड ॲज एम फेस और मॅट्रिक्स फेस. एम फेस और मॅट्रिक्स फेस, आतमधल्या बाजूचा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज एम फेस और मॅट्रिक्स फेस. प्लीज रिमेंबर दिस. Now this matrix which is present inside it, this is the matrix which is present inside it. What it has, याच्यामध्ये काय काय कंटेंट प्रेझेंट आहेत या मॅट्रिक्स मध्ये? So the first, as I have written here, you can look. First, there are enzymes present. Now, what kind of enzymes are present in this matrix? Matrix contains the enzymes which are required for cellular respiration. सेल्युलर रेस्पिरेशन साठी जे एन्झाईम्स लागणार आहेत ते एन्झाईम्स या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असतात. याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण रेस्पिरेशन, ज्यावेळेस सेल्युलर रेस्पिरेशन शिकणार आहोत त्यावेळेस वी विल लर्न अबाउट ऑल काइंड्स ऑफ एन्झाईम्स इन डिटेल. इथे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की या मॅट्रिक्स मध्ये एन्झाईम्स असतात. अँड व्हॉट काइंड ऑफ एन्झाईम्स? कुठले एन्झाईम्स असतात? एन्झाईम्स जे सेल्युलर रेस्पिरेशन साठी लागणार आहेत ते एन्झाईम्स तिथे प्रेझेंट असतात. Then there is a presence of a circular DNA. Circular DNA प्रेझेंट असतो. Circular DNA. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की मायटोकॉन्ड्रिया हॅव देअर ओन डीएनए. त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए आहे आणि तो कुठल्या प्रकारचा आहे? सर्क्युलर डीएनए प्रेझेंट आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता हा सर्क्युलर डीएनए या मायटोकॉन्ड्रियामध्ये असल्यामुळे ही मायटोकॉन्ड्रिया स्वतःचं रिप्लिकेशन करू शकते, म्हणजे स्वतःची कॉपी स्वतःच तयार करू शकते. म्हणून आपण याला काय म्हणतो? व्हॉट वी कॉल इट ॲज? वी कॉल इट ॲज सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनल. मगाशी पण सांगितलं आहे. सो प्लीज रिमेंबर देअर इज अ सर्क्युलर डीएनए प्रेझेंट इन इट. नाव आता डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये थोडा एक पॉइंट सांगायचा म्हणून सांगतो. डीएनए हा न्यूक्लिओटाइड पासून बनलेला असतो आणि त्या न्यूक्लिओटाइडचे जे बेसिकली रंग्स असतात, दे आर मेड ऑफ नायट्रोजन बेसिस. कशापासून बनलेले असतात? नायट्रोजन बेसिस. एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने बाइंड झालेले असतात. मग हे जे नायट्रोजन बेसिस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय? A always pairs with the T and G always pairs with the C. Adenine pairs with the thymine and guanine pairs with the cytosine. आता adenine आणि थायमाइन यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड असतात आणि ग्वानाइन आणि सायटोसाइन यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतात.
बिकॉज ऑफ दॅट आता याच्यामुळे काय होतं, जर तुम्हाला दोन स्ट्रँड, हा सर्क्युलर डीएनए याला मायटोकॉन्ड्रियल MTDNA असं म्हणतात, मायटोकॉन्ड्रियल डीएनए लक्षात ठेवा. आणि हा सर्क्युलर डबल स्ट्रँडेड MTDS डबल स्ट्रँडेड डीएनए आहे असं त्याला म्हणतो आपण. MTDS म्हणजे मायटोकॉन्ड्रियल डबल स्ट्रँडेड डीएनए. आणि कसा आहे, सर्क्युलर. तुम्हाला जर याचे स्ट्रँड, दोन जे स्ट्रँड आहेत त्यांना जर तुम्हाला वेगळं करायचं असेल तर तुम्हाला हे काय करावे लागतात, बॉन्ड ब्रेक करावे लागतात. जर दोन बॉन्ड जर असतील तर इट इज इझियर टू ब्रेक देम. बट इफ देर आर 3 बॉन्ड्स इट टेक्स लॉट ऑफ एनर्जी, जास्त एनर्जी खर्च करावी लागते या दोन बॉन्डला ब्रेक करण्यासाठी. म्हणजे हा समजा डीएनए मी इथे काढतो तर हे याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसत आहेत हे काय आहे, नायट्रोजन बेसेस. असे एका बाजूने ऍडेनाईन तर दुसऱ्या बाजूने थायमाइन, एका बाजूने ग्वानाईन तर दुसऱ्या बाजूने सायटोसाईन असे. मग हे जर ग्वानाईन आणि सायटोसाईन जर असेल तर ट्रिपल बॉन्ड आहे आणि ऍडेनाईन आणि थायमाइन असेल तर डबल बॉन्ड आहे. जर तुम्हाला हे दोन स्ट्रँड जर वेगळे करायचे तर हे बॉन्ड काय करावे लागतील, ब्रेक करावे लागतील. दिस प्रोसेस ऑफ सेपरेटिंग स्ट्रँड्स, हे जे दोन स्ट्रँड आहेत डीएनएचे, या प्रोसेसला, यांना सेपरेट करण्याच्या प्रोसेसला वी कॉल इट ॲज अ डीनॅच्युरेशन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज, इट इज कॉल्ड ॲज डीनॅच्युरेशन. ओके, ज्या प्रोसेसने या स्ट्रँडला आपण वेगवेगळं करतो. आता लक्षात ठेवा, हा जो MTDS डीएनए म्हणजे मायटोकॉन्ड्रियल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए जो आहे त्याची दिस डीनॅच्युरेशन एनर्जी इज मोर. म्हणजे हे दोन स्ट्रँड वेगवेगळे करण्यासाठी याला काय एनर्जी जास्त लागते. कारण काय आहे, कारण की या डीएनए मध्ये दिस GC पेअर्स आर मोर, या जास्त असतात त्याच्यामध्ये. दॅट मीन्स तुम्हाला प्रश्न जर आला की मायटोकॉन्ड्रियल डीएनए इज रिच इन AT किंवा GC किंवा अजून दुसरे दोन काहीतरी ऑप्शन, सो यू नीड टू रिमेंबर दॅट इट इज रिच इन दिस GC पेअर. ह्या नायट्रोजन बेसच्या पेअर त्याच्यामध्ये जास्त असतात आणि या पेअर जास्त असल्यामुळे त्याची डीनॅच्युरेशन एनर्जी जास्त आहे. लक्षात राहील का काय सांगितलं, मायटोकॉन्ड्रियामध्ये एक सर्क्युलर डबल स्ट्रँडेड डीएनए ज्याला आपण म्हणतो MTDS डीएनए म्हणजे मायटोकॉन्ड्रियल डबल स्ट्रँडेड डीएनए, त्याच्यामध्ये GC नायट्रोजन बेसच्या पेअर जास्त असल्यामुळे त्याची डीनॅच्युरेशन एनर्जी जास्त आहे. प्लीज रिमेंबर दॅट. नाव देर इज अ प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स ऑल्सो. रायबोझोम्स सुद्धा प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. काय प्रेझेंट आहेत, रायबोझोम्स. सो देर इज द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाकडे स्वतःचे रायबोझोम सुद्धा आहेत. आता जनरली क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट काइंड ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया. सो युअर आन्सर इज 70S. व्हॉट टाइप ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया? दे आर 70S. बट इफ अ पर्टिक्युलर क्वेश्चन आस्क्ड, एक असा पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला की व्हॉट काइंड ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट इन अ मॅमेलियन RBC. काय विचारला प्रश्न तुम्हाला, रायबोझोम प्रेझेंट इन अ मॅमेलियन RBC. रायबोझोम इन मॅमेलियन RBC. रायबोझोम्स प्रेझेंट इन अ मॅमेलियन मायटोकॉन्ड्रिया. RBC तोंडात बसले. मॅमेलियन मायटोकॉन्ड्रिया. मॅमेलियन मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठले रायबोझोम्स प्रेझेंट आहेत असा जर स्पेसिफिक क्वेश्चन जर आला देन यू नीड टू चूज ऑप्शन 55S. कुठला आहे, 55S. लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रियामध्ये जो रायबोझोम प्रेझेंट असतो तो 55S टाईपचा आहे आणि याचे सुद्धा दोन सब युनिट आहेत. दॅट इज 39S अँड 28S असे दोन याचे सब युनिट आहेत. लक्षात राहील का काय, मॅमेलियन मायटोकॉन्ड्रियामध्ये जो रायबोझोम असतो तो 55S टाईपचा आहे आणि त्याचे दोन सब युनिट आहेत 39S आणि 28S. प्लीज डोंट फॉरगेट दिस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण जर जनरल क्वेश्चन आला की दी RNA or a type of RNA present in a mitochondria is
70s which is same in a prokaryotic cell. Prokaryotic cell मध्ये सुद्धा 70s टाईपचाच रायबोझोम असतो. पण जर पर्टिक्युलरली तुम्हाला विचारलं गेलं की मॅमेलियन मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असलेले जे रायबोझोम आहे त्यांचा कुठला टाईप आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे 55S. लक्षात राहील का? आणि त्याचे दोन सब युनिट 39S आणि 28S. ओके, सो वी लर्नड अबाउट रायबोझोम, सर्क्युलर डीएनए, एन्झाइम्स, and now these bivalent ions. Matrix also contain bi or divalent ions. Di means two, ज्यांची व्हॅलन्सी दोन आहे असे आयन. मग कुठकुठले असतात these divalent? They are magnesium, manganese or ferrous. These ions are present in a matrix of a mitochondria. What function they do? यांचं काय फंक्शन आहे? They are activators of enzyme. एन्झाईमला ऍक्टिव्हेट करण्यासाठी मदत करतात. लक्षात राहील का? काय सांगितलं? दी डायव्हॅलंट आयन्स कुठकुठले? मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि फेरस. हे काय करतात? जे एन्झाईम प्रेझेंट आहेत या मॅट्रिक्स मध्ये त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी. कुठले एन्झाईम? सेल्युलर रेस्पिरेशन साठी लागणारे जे एन्झाईम प्रेझेंट आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण करतात? दी डायव्हॅलंट आयन्स. हे जे डायव्हॅलंट आयन आहेत ते त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतात. राहील का लक्षात? प्लीज रिमेंबर. सो दिस इज व्हॉट द मॅट्रिक्स इज. काय काय बघितलं आपण मॅट्रिक्स मध्ये? काय काय आहेत? एन्झाईम आहेत जे कशासाठी लागतात? सेल्युलर रेस्पिरेशन साठी लागतात. त्याच्यानंतर काय आहे? डायव्हॅलंट आयन्स आहेत. कुठकुठले? मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि फेरस. ते काय करतात? ते जे एन्झाईम आहेत सेल्युलर रेस्पिरेशन साठी लागणारे त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतात. देन सर्क्युलर डीएनए आहे जो कसा आहे? डबल स्ट्रँडेड आहे आणि त्याला आपण मायटोकॉन्ड्रियल डीएनए म्हणतो. त्याच्यामध्ये कुणाची संख्या जास्त आहे? GC या ज्या पेअर आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्याची डिनॅच्युरेशन एनर्जी कशी आहे? जास्त आहे. आणि रायबोझोम्स बद्दल सांगितलं, याच्यामध्ये रायबोझोम सुद्धा प्रेझेंट असतात. त्यांचा जनरल आपण म्हणतो की 70S टाईपचे रायबोझोम प्रेझेंट असतात मायटोकॉन्ड्रियामध्ये. पण पर्टिक्युलरली जर विचारलं की मॅमेलियन मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठले आहेत, सो यू नीड टू रिमेंबर 55S ज्याचे दोन सब युनिट आहेत 39S आणि 28S. ठीक आहे का? ओके, नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट अनदर स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रिया. दे आर कॉल्ड ॲज ऑक्झिझोम्स. What they are called as? They are called as oxysomes. So these are the knob-like structures which are present on the inner membrane of the mitochondria. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनवर असे छोटे छोटे नॉब लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. त्यांना आपण म्हणतो ऑक्झिझोम्स, और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज F0 to F1 पार्टिकल्स और इलिमेंटरी पार्टिकल्स. काय काय नाव आहे त्यांचे? ऑक्झिझोम्सला काय काय नाव आहेत? दे आर कॉल्ड ॲज F0 to F1 पार्टिकल्स और elementary particles, or generally they are termed as oxysomes. ठीक आहे का? ओके, तर आता आपण what we will do, we will learn the structure of oxysome. ऑक्झिझोमचं काय करूयात आपण? We'll learn the structure of a oxysome. ऑक्झिझोमचं स्ट्रक्चर बघूया. ओके, कुठे आहेत ते कळालं? प्लीज रिमेंबर दॅट. नाव विल लर्न अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अ ऑक्झिझोम. काय स्ट्रक्चर आहे? Now these oxysomes, as I told you, they are present on the inner membrane of the mitochondria. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेन वर नॉब लाईक स्ट्रक्चर्स असतात. ते कसे असतात? नॉब लाईक स्ट्रक्चर्स. बघा आता इथे मी काय करतोय? आय विल ड्रॉ टू मेम्ब्रेन्स. हे याचं इथलं जे स्ट्रक्चर आहे त्याला थोडं मोठं करून काढतो. सो कन्सिडर दिस ॲज अ आउटर मेम्ब्रेन अँड ओके, सो दिस इज आउटर मेम्ब्रेन. हे काय आहे? आउटर मेम्ब्रेन. हा छोटासा मायटोकॉन्ड्रिया मधला छोटासा पार्ट काढलाय. आणि हा काय आहे? दिस इज इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन. ओके, बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो इकडचा बाहेरचा सरफेस आहे त्याला आपण म्हणतो काय? सी फेस, सायटोप्लाझम कडचा फेस. आणि हा जो आहे तो एम फेस. आणि ही एक काय काढली आम्ही? दिस इज 1,
क्रिस्टा एक फोल्ड आहे, इनर मेम्ब्रेन मधला एक फोल्ड आहे. ओके, तर हे तुमच्या एक छोटस पार्ट त्याच्यामधलं स्ट्रक्चर काढलं. नाव दीज ऑक्झिझोम्स विच आय टोल्ड यू आर दी नॉब लाईक स्ट्रक्चर याच्यावर प्रेझेंट असतात. त्यांचं काय स्ट्रक्चर आहे तर बघा, दे हॅव वन एम्बेडेड पार्ट. असा एक एम्बेडेड पार्ट कुणामध्ये प्रेझेंट असतो? हा इट इज प्रेझेंट इन अ क्रिस्टी मध्ये एम्बेड झालेला हा एक पार्ट आहे. देन इट हॅज अनदर वन मोर पार्ट अँड देन अ बिगर सर्क्युलर पार्ट. ओके, तर हा जो आहे दिस पार्ट विच इज एम्बेडेड इन दी क्रिस्टी याला बेस म्हणतात. काय म्हणायचं याला? बेस. हा जो आहे इट इज कॉल्ड ॲज स्टॉक आणि दिस इज कॉल्ड ॲज हेड ऑफ द ऑक्झिझोम. काय काय सांगितले पार्ट? बेस जो की एम्बेड झालेला आहे कुणामध्ये? तुमच्या क्रिस्टामध्ये. दुसरा पार्ट विच इज मधला मिडल पार्ट विच इज कॉल्ड ॲज अ स्टॉक आणि एंड जो बिगर पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज हेड. ओके, नाव दिस बेस इट इज मेड ऑफ F0 पार्टिकल्स. याच्याबद्दल आपण सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता जस्ट एक इन्फॉर्मेशन देतो. F0 पार्टिकल. दिस स्टॉक इज मेड अप ऑफ F5, F6 particles and this head is made up of F1 particles. And now very importantly, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय म्हणतो? मायटोकॉन्ड्रिया आर पॉवर हाऊस ऑफ द सेल. दे प्रोड्यूस ATP असं आपण म्हणतो. जनरली आपल्याला प्रश्न जर विचारला की विच सेल ऑर्गॅनल इज रिस्पॉन्सिबल फॉर ATP सिंथेसिस, सो वी विल से दॅट मायटोकॉन्ड्रिया. बट नाव यू नो, आता तुम्हाला माहिती आहे, आता मी सांगितल्याच्या नंतर माहिती होईल की मायटोकॉन्ड्रिया मधलं असं कुठलं स्ट्रक्चर आहे जे ATP सिंथेसिस मध्ये मदत करतं. सो दॅट इज नथिंग बट दिस ऑक्झिझोम. या ऑक्झिझोम मधला हा जो हेड पार्ट आहे जो F1 पार्टिकलने बनलेला आहे, इट हॅज एन्झाईम कॉल्ड ॲज ATPase. कुठला? ATPase or ATP synthetases. काहीही म्हणा, टंग ट्विस्टर नाव आहे, पण ATPase शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात ठेवा. हा एन्झाईम याच्यावर प्रेझेंट आहे अँड इट टेक्स पार्ट इन ATP सिंथेसिस. ATP सिंथेसिस मध्ये काय करतो? मदत करतो. कोण? हा हेड पार्ट. म्हणजे हा हेड बेसिकली ATP सिंथेसाइज करतो. कशा करतो ते आपण सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये बघणार आहोत. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की दिस ऑक्झिझोम विच इज प्रेझेंट ऑन दी इनर मेम्ब्रेन ऑफ दी मायटोकॉन्ड्रिया, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ATP सिंथेसिस. त्याचं स्ट्रक्चर थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. ओके, नाव द नंबर ऑफ ऑक्झिझोम्स पर मायटोकॉन्ड्रिया. एका मायटोकॉन्ड्रियामध्ये किती ऑक्झिझोम्स असू शकतात? सो देअर नंबर वॅरीज. दे कॅन बी फ्रॉम 10,000 to 1 लाख. किती असू शकतात? पर सेल 10,000 to 1 लाख असू शकतात. आणि हे कशावर अवलंबून आहे? सेल किती ऍक्टिव्ह आहे, तिला एनर्जीची किती गरज आहे. ज्या सेलला जास्त एनर्जीची गरज असेल त्या सेलमध्ये यांची संख्या जास्त असते. कुणाची? ऑक्झिझोमची. का? कारण की हेच बेसिकली एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत सेल्युलर रेस्पिरेशनच्या वेळेस. लक्षात राहील का? सो दिस इज व्हॉट द स्ट्रक्चर ऑफ युअर मायटोकॉन्ड्रिया. प्लीज रिमेंबर अबाउट दिस ऑक्झिझोम्स. यांच्याबद्दल लक्षात ठेवा. यांचं हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. पार्ट लक्षात ठेवा. बेस, स्टॉक आणि हेड. बेस हा F0 पार्टिकल नाही, स्टॉक हा F5 to F6 पार्टिकल नाही, हेड हा F1 पार्टिकल नाही. आणि हेड बेसिकली रिस्पॉन्सिबल असतो ATP सिंथेसिस साठी. त्याच्यावर एन्झाईम असतो ATPase. लक्षात राहील का? सो प्लीज रिमेंबर दिस. नाव वी विल लर्न अबाउट द फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन्स बघूया. व्हॉट फंक्शन्स मायटोकॉन्ड्रिया perform. So that is the last point. So functions. So as we all know that the main function of mitochondria is ATP synthesis. काय आहे? ATP synthesis. सगळ्यात महत्वाचं फंक्शन मायटोकॉन्ड्रियाचं आहे ATP सिंथेसिस, जे की ऑक्झिझोम करतात मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये.
लक्षात राहील का? सो दिस इज द बेसिक अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अ मायटोकॉन्ड्रिया. नाव दी like certain mitochondria like spiral mitochondria मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं spiral mitochondria which are present in mitochondria in sperm मध्ये ज्या मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहेत दे आर स्पायरल अँड दे आर कॉल्ड ॲज नेबेनकर्न. कुठला मायटोकॉन्ड्रिया? नेबेनकर्न मायटोकॉन्ड्रिया त्यांना आपण म्हणतो. ओके, या नेबेनकर्न मायटोकॉन्ड्रिया दे प्रोड्यूस एटीपी. त्या एटीपी प्रोड्यूस करतात आणि या एटीपीच्याच मदतीने जो स्पर्म आहे त्याची जी टेल आहे त्याच्या मोमेंट मध्ये ही एनर्जी वापरल्या जाते जी नेबेनकर्न नावाच्या मायटोकॉन्ड्रियाने प्रोड्यूस केलेली आहे. ठीक आहे का? एग जो असतो त्याच्यामध्ये ज्या मायटोकॉन्ड्रिया असतात दे आर कॉल्ड ॲज एग न्यूक्लियाय. काय म्हणतात त्यांना? एग न्यूक्लियाय. लक्षात ठेवा तिथे सुद्धा एटीपी जनरेशनचं काम करतात. राहील का लक्षात? ओके, नाव व्हॉट इज अनदर फंक्शन? अजून काय फंक्शन आहे? नाव ॲज दे प्रोड्यूस energy in the form of this ATP. This ATP is utilized for maintaining body temperature. या ATPचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो? बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. म्हणजे हीट कधी कधी जर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर कमी होऊ लागलं तर हीट प्रोड्यूस करण्यासाठी याच एटीपीचा उपयोग होतो. म्हणून आपण काय म्हणू शकतो? दॅट दी मायटोकॉन्ड्रिया दे हेल्प इन थर्मोजेनेसिस. थर्मो म्हणजे हीट प्रोड्यूस करण्यामध्ये सुद्धा ते काय करतात? मदत करतात. देन द थर्ड फंक्शन इज व्हायटेलोजेनेसिस. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं व्हायटेलोजेनेसिस मध्ये अजून एक सेल ऑर्गॅनल जसे की गॉल्गी बॉडी त्या सुद्धा मदत करतात. आणि मायटोकॉन्ड्रिया इट ऑल्सो हेल्प इन व्हायटेलोजेनेसिस दॅट इज यॉक फॉर्मेशन. एग मधला जो यॉक असतो त्याच्या फॉर्मेशन मध्ये मदत करतात मायटोकॉन्ड्रिया. राईट का लक्षात? वेर दे हेल्प इन फॉर्मेशन ऑफ यॉक इन द एग. बेसिकली या यॉकचा जो कव्हर, यॉकचा कव्हर दॅट इज फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने तो फॉर्म केला जातो. लिव्ह इट. एवढं लक्षात जास्त ठेवण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा व्हायटेलोजेनेसिस मध्ये मदत करतात. Then mitochondria they also help in formation of a heme part of hemoglobin. हिमोग्लोबिनचा जो हिम पार्ट आहे त्याला तयार करण्यामध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रिया काय करतात? मदत करतात. So these are the some of the functions, but you need to remember the most important function is ATP synthesis. ठीक आहे का? So this is what the mitochondria is. Okay.